आई, तू अन्नरूपात आम्हाला जगवतेस, शक्तिरूपात आम्हाला वाचवतेस आणि भक्तिरूपात आम्हाला तारतेस. नमस्कार भक्त हो. जय शाकंभरी देवी, जय जगदंबा. आजचा हा व्हिडिओ फक्त ऐकण्यासाठी नाही, हा व्हिडिओ आहे अनुभवण्यासाठी. कारण काही दिवस, काही तिथी, काही पौर्णिमा सामान्य नसतात. त्या आईच्या विशेष कृपेच्या दारात नेणाऱ्या चाव्या असतात. आणि अशीच एक अत्यंत दुर्लभ, अत्यंत शक्तिशाली आणि खूप कमी लोकांना माहिती असलेली पौर्णिमा म्हणजे शाकंभरी पौर्णिमा. शाकंभरी पौर्णिमा म्हणजे नेमकं काय? भक्त हो, आपण सर्वजण नवरात्र, अष्टमी, पौर्णिमा ऐकतो, पण शाकंभरी पौर्णिमा ही फक्त पौर्णिमा नाही, ही आहे अन्नाची देवी, पोषणाची देवी, दुष्काळ निवारण करणारी देवी. शाक म्हणजे भाजी, अन्नधान्य आणि अंभरी म्हणजे धारण करणारी, म्हणजेच जी संपूर्ण सृष्टीला अन्नरूपाने धारण करते ती शाकंभरी देवी. आज जगात पैसा आहे, तंत्रज्ञान आहे, पण तरीही माणूस अस्वस्थ का आहे? कारण अन्न आहे पण तृप्ती नाही, साधनं आहेत पण समाधान नाही. आणि याच वेळी आई शाकंभरी आपल्याला आठवण करून देते, अन्नाचा अपमान करू नका, अन्न म्हणजेच मी आहे. शाकंभरी देवीचा पौराणिक इतिहास. खूप पूर्वी पृथ्वीवर भयानक दुष्काळ पडला होता. नद्या आटल्या, पिकं सुकली, लोक अन्ना वाचून तडफडत होते. ऋषी मुनी, सामान्य जनता सर्वांनी देवीकडे एकच प्रार्थना केली, आई आम्हाला वाचव. तेव्हा देवी शाकंभरी रूपात प्रकट झाली. आईने काय केलं माहीत आहे? तिने आपल्या शरीरातून विविध प्रकारच्या भाज्या, फळं, धान्य उत्पन्न केली. ती स्वतः अन्न बनली आणि भक्तांना जगवू लागली. म्हणूनच शाकंभरी देवी ही जीवनदायिनी माता आहे. शाकंभरी पौर्णिमा इतकी विशेष का आहे? भक्त हो, शाकंभरी पौर्णिमा ही वर्षातून एकदाच येते आणि या दिवशी देवीचे अन्नतत्व जागृत असते. गृहस्थांच्या घरात समृद्धीचं बीज रोवता येतं. आर्थिक अडचणी कमी होण्यास सुरुवात होते. घरातील कलह शांत होतो. कोणासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे? हा व्हिडिओ ऐकणाऱ्या तुम्हापैकी ज्यांचं घर चालवणं कठीण झालंय, ज्यांचं उत्पन्न असूनही पैसा टिकत नाही, ज्यांच्या घरात आजारपण थांबत नाही, ज्यांना सतत अन्नाची, नोकरीची, स्थैर्याची चिंता असते, जर तुम्ही या यादीत कुठेही असाल तर आई शाकंभरी तुम्हालाच हाक देत आहे. जर तुम्हाला वाटत असेल की देवीपर्यंत पोहोचण्याचं हे माध्यम आहे, तर हा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि भक्ती सुगंधला सबस्क्राईब करा. कारण देवीचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे. जय शाकंभरी देवी. शाकंभरी देवीची अत्यंत दुर्लभ कथा. खूप फार पूर्वीची गोष्ट आहे. पृथ्वीवर दुष्काळ एवढा भयानक होता की लोकांनी अन्नाची आशा सोडली होती. राजे असहाय होते, ऋषींचे यज्ञ थांबले होते आणि माणूस देवावर रागावला होता.
तेव्हा ऋषींनी विचारलं, देवांनी आम्हाला विसरलंय का? तेव्हाच एक अदृश्य आवाज आकाशातून घुमला, मी गेले नाही, मी तुमच्या सोबतच आहे. त्याच क्षणी आई शाकंभरी प्रकट झाली. पण ही प्रकटता सामान्य नव्हती. आईच्या शरीरातून वेलींनी उगवण घेतली होती. भाज्यांचा वर्षाव होऊ लागला. फळं पृथ्वीवर पडू लागली. आई म्हणाली, जोपर्यंत पृथ्वीवर एकही भुकेला जीव आहे तोपर्यंत मी अन्नरूपाने राहीन. ही कथा पुराणात आहे, पण फार कमी ठिकाणी सांगितली जाते. भक्त हो, आपण समजतो शाकंभरी म्हणजे फक्त अन्न, पण सत्य वेगळं आहे. आई शाकंभरी म्हणजे घरात धान्य साठवणारी शक्ती आहे, पैशाला थांबवणारी शक्ती आहे, व्यवसायात स्थैर्य देणारी शक्ती आहे. म्हणूनच जुन्या काळी गृहिणी शाकंभरी पौर्णिमेला म्हणायच्या, आई घर रिकामं होऊ देऊ नकोस. भक्त हो, ही गोष्ट फार कमी लोक सांगतात. शाकंभरी देवी फक्त मागणाऱ्यांना मदत करत नाही, ती कृतज्ञ असणाऱ्यांवर विशेष प्रसन्न होते. जर या पौर्णिमेला अन्न वाया घातलं, अन्नावर टीका केली, उपाशी माणसाकडे दुर्लक्ष केलं तर देवीची कृपा थांबते. पण जर अन्नाचा सन्मान केला, थोडं अन्न दान केलं, मनात कृतज्ञता ठेवली तर घरात अन्न कधीच कमी पडत नाही. काही शास्त्रांमध्ये असा उल्लेख आहे की शाकंभरी पौर्णिमेच्या रात्री जर घरात दिवा आपोआप शांत जळत असेल, तुळस ताजी दिसत असेल, चंद्र शांत तेजस्वी भासत असेल तर समजा आईची उपस्थिती आहे. अशा वेळी मनात जे मागाल ते बीज रूपाने नोंदवलं जातं. आजच्या काळात शाकंभरी देवीचा अर्थ. आज दुष्काळ वेगळा आहे भक्त हो. आजचा दुष्काळ आहे समाधानाचा, शांतीचा, स्थैर्याचा. आणि म्हणूनच आई पुन्हा आपल्याला आठवण करून देते, जितकं आहे त्यात आनंद मान. जो माणूस आज अन्नाबद्दल कृतज्ञ आहे तो उद्या कधीही उपाशी राहत नाही. भक्त हो, आता ऐकणार आहात ते फक्त ऐकण्यासाठी नाही. हे शब्द आईच्या दरबारातून आलेले आहेत. जर तुम्ही इथपर्यंत थांबलात तर समजा तुमचं नाव आधीच तिच्या कृपेच्या यादीत आहे. भक्त हो, हे व्रत अत्यंत सोपं आहे, पण परिणाम खूप खोल आहेत. व्रत कसं करायचं? दिनांक शुक्रवार 2 जानेवारी 2026 संध्याकाळपासून शनिवार 3 जानेवारी 2026 पौर्णिमेला. योग्य वेळ चंद्रदर्शनानंतर साधारण सायंकाळी 6:45 ते 9. आवश्यक साहित्य घरात असणारच आहे. तांदूळ किंवा गहू, कोणतीही एक भाजी म्हणजे शाक, गूळ किंवा साखर, पाणी, दिवामध्ये तूप किंवा तेल, तुळशीपत्र. पूजाविधी. घर स्वच्छ करा, देवीचे फोटो किंवा मूर्ती ठेवा, दिवा लावा, समोर अन्न ठेवा आणि मग मनापासून म्हणा, आई शाकंभरी, तू अन्नरूपाने आम्हाला जगवतेस. माझ्या घरात कधीही अन्न, पैसा आणि समाधान कमी पडू देऊ नकोस. सर्वात शक्तिशाली उपाय अन्नदान.
भक्त हो, या दिवशी एक घास अन्नदान हे 1000 मंत्रांपेक्षा मोठं आहे. कोणालाही अन्न द्या. शक्य नसेल तर पक्ष्यांना किंवा गाईला. महत्त्वाचं हे, फोटो काढू नका, दिखावा करू नका. आईला मन दिसतं. फार थोड्यांना माहीत असलेला शुक्रवार संकल्प. आता भक्ती सुगंधसाठी खास एक एक्सक्लुझिव्ह संकल्प. दिवा समोर ठेवा, डोळे बंद करा, हात जोडून म्हणा, आई शाकंभरी, या पौर्णिमेपासून मी अन्नाचा, वेळेचा आणि श्रमाचा कधीही अपमान करणार नाही. माझ्या घरात जे आहे त्यात मी कृतज्ञ राहील. तू माझ्या जीवनात स्थैर्य, समाधान आणि समृद्धी नांदव. हा संकल्प मनापासून केला तर तो आयुष्यभर साथ देतो. काय अपेक्षित ठेवायचं? भक्त हो, देवी लगेच चमत्कार करत नाही. ती परिस्थिती बदलते, संधी निर्माण करते, माणसं जोडते आणि हळूहळू घरात स्थैर्य येतं. या दिवशी काय करू नये? अत्यंत महत्त्वाचं. अन्न वाया घालू नका. उपाशी झोपू नका. कोणावर अन्नासाठी टीका करू नका. क्रोध टाळा, कारण आज आई घराकडे पाहत असते. खऱ्या भक्ताची ओळख. खरा भक्त तो नाही जो मोठ्या पूजा करतो. खरा भक्त तो आहे जो अन्नाचा सन्मान करतो. भक्त हो, जर आज तुमच्या घरात अन्न आहे, पाणी आहे आणि हे शब्द ऐकण्याची शक्ती आहे, तर समजा आई आधीच तुमच्यावर प्रसन्न आहे. हा व्हिडिओ जर कुणाच्या आयुष्यात एक भुकेला जीव वाचवेल तर आई शाकंभरी नक्कीच हसेल. कॉमेंटमध्ये लिहा जय शाकंभरी देवी आणि भक्ती सुगंधला सबस्क्राईब करा, कारण इथे श्रद्धा आहे, शब्दात सुगंध आहे. जय माता, जय शाकंभरी देवी.